कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आज काम करतं आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेला. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया. जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडल्यानंतर खडसे आणि महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. पेट्रोल पंपावरील दरोड्यानंतर एकनाथ खडसे यांनी जर केंद्रीय मंत्र्यांच्या प्रॉपर्टी सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारवरती निशाणा साधलेला होता. तर काळजी करू नका, आम्ही खडसे यांच्या प्रॉपर्टीची काळजी घेऊ असा टोला महाजनांनी लगावलेला आहे. फक्त माझी नव्हे तर सर्वसामान्य जनतेची प्रॉपर्टी ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक मंत्र्यांची जबाबदारी आहे असा सल्ला खडसेंनी महाजनांना दिलाय. रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडलेला होता आणि यानंतर आपण हे सगळं शाब्दिक युद्ध बघतोय. रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपाच्या दरोड्यानंतर खडसे आणि महाजनांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडलेला होता. सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, तर सर्वसामान्य माणसाचं काय. एक दिवसा ढवळा म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे. इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची, आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते. अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. आयकर बाबा, आम्ही त्यांचं पूर्ण जबाबदारी घेऊ. आम्ही त्यांच्या संपत्तीची सगळी खडसे साहेबांनी काळजी करायची, त्यांच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ. ताब्यात घेणार का काय बोलणार? ताब्यात येणार म्हणजे आम्ही घेऊ, म्हणजे ती शाबूत कशी राहील हे आम्ही बघू. या राज्य सरकारमधला कोणताही मंत्री असो जो सरकारमध्ये आहे त्याने खडसेंचीच प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्ट्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. नवीन काय आहे त्याच्यामध्ये? तुमचे पोलीस कमी पडत आहे हे मान्यच केलं त्यांनी. आणि आता आपण बातमी बघूया गणेश नाईक यांच्या एका विधानाची. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावरती ती सोडून द्यावी लागली असं धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लिम खाटीक समाजाच्या मेळाव्यात गणेश नाईक बोलत होते. नाईकांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावरती सोडून द्यावी लागली असं धक्कादायक विधान त्यांनी केलेलं आहे. मेरे लिए इसने हरिण लेके आया था मेरे लिए. कौन? हाँ, चांद कुरैशी हजारा बजे मेरे लिए हरिण का बच्चा लेके आया. मुझे कहाँ से लाया? तो बोलते बकरी के काफिले में ये आ गया. मैंने संभाला था उसको. जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपनी इधर नहीं रख सकते, उसको छोड़ दिया मैंने. क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास में लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको? ये नहीं, अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे वो गुनाह है. पुढे जाऊया. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी 2 वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारनं रद्द केली आहे. महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आलेली होती. ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनता दल सेक्युलरला दिलेल्या एकूण 909 चौरस फूट जागेपैकी 700 चौरस फूट जागा ही प्रहार संघटनेला दिलेली होती. या विरोधात जनता दल सेक्युलर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टानं सरकारला याबाबत विचारणा केली असता सामान्य प्रशासन विभागाने जनता दल सेक्युलरला त्यांच्या वाट्याची जागा परत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 2024 नंतर महायुतीशी फारकत घेतल्यापासून कडू यांनी सरकार विरोधी भूमिका घेतली आणि त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचं कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय 1-2 मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे?
हे कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे? मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे. यांनी भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वैर केलं. त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे, आम्ही विषारी नाग आहो आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही. माझंच काय हो, त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्याजवळ ज्यांनी मार मेहनत केली. जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख त्यांनी आम्ही पाहतो रक्ताचं पाणी केलं. तो एक तरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतोय का? तो एक तरी कार्यकर्ता खासदार दिसतोय का? बच्चू कडूंना भाजपचा असा अनुभव आहे का? ते तर भाजपमध्ये कधीच आले नाही. त्यामुळं ते भाजपमध्ये आले असते, त्यांना वापर आम्ही केला असता आणि मग त्याला सोडून दिलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष या देशामध्ये असा आहे जो बूथवरच्या कार्यकर्त्याला देशाचं पंतप्रधानपदी नेऊ शकतं.